तर नमस्कार मंडळी. तर आता तुम्ही म्हणशाल की आज काल ताविलता घेऊन कुठे निघालाय. तर आपल्याला आहे ना स्वयंपाकाला जायचंय. आता तुम्हाला माहितीच असेल की सगळ्यांच्या घरी गणपतीची धामधूम चालू आहे आणि त्यामध्ये सगळे मंडळ स्वयंपाक ठेवतात. तर असंच आपल्याला स्वयंपाक बनवायला कळसला बोलवलं होतं. तर हॉटेल होती, जाऊन पहिली शेगडीन ते घेतलं. त्यानंतर निघालो मी गाडी घेऊन. आपला जिथं स्वयंपाक होता तिथं कळसला स्वयंपाकाच्या ठिकाणी जाऊन सगळ्यात पहिल्यांदा लसूण त्या कार्यक्रमांचे ज्यांच्या इथं स्वयंपाक होता त्यांनीच सोलून ठेवला होता. मग काय फक्त मिरच्या त्या निसल्या, कोथंबीर झाली. मग त्यानंतर कांदे कापायला घेते. आता आपला कांदे कापायला इतका एक्सपिरियन्स आहे का मापच नाही. पटापट कांदे कापून घेतले. त्यानंतर बटाट्यांना पण कापून घेतले, आलं लसूण पेस्ट बनवली, टोमॅटो ते सगळं मटेरियल कापून घेतलं. त्यानंतर आपण पहिल्यांदा शिरा बनवून घेतला, कारण की जे मसाल्याचा पदार्थ आहे तो शेवटला बनवतो, गोड पदार्थ पहिल्यांदा बनवतो असतो आपण. त्यानंतर शिरा बनवला, नंतर भाताच्या तयारीला लागलो. कांदा बिंदा परतून घेतला, कांदा मसाले आणि आलं लसूण पेस्ट टाकून नंतर परत चांगली परतून घेतलं. नंतर मग तांदूळ टाकले, पाणी टाकून मस्त तांदूळ बिंदूळ टाकून एकदम मस्त मसाले भात तयार केला. आता ही व्हेज तयारी बनवली होती आणि त्यालाच जोडीदार आपण शिरा बनवलेला होता. शिरा थोड्या क्वांटिटीत होता, पण राईस जास्त क्वांटिटीत होता. एकदम जबरदस्त असा आपण पुलाव भात बनवला आज. आता तुम्हीच पहा, आपण भात बनवलाय म्हणजे कसा खतरनाक, एकदम जबरदस्त वास येत होता मसाल्यांचा. आणि त्याचबरोबर आपण त्याच्यात जो भाजीपाला टाकला होता ना, एकदम खतरनाक क्वालिटीचा तयारी पुलाव बनवणार होतो आपण. आता हा सगळा स्वयंपाक आपण फक्त 100 ते 150 लोकांसाठी बनवलेला होता. मस्त तयारी पुलाव आणि शिरा. शिरा कमी होता, राईस जास्त. आता तुम्ही म्हणशाल की आपल्याला बोलवलं कोणी होतं स्वयंपाकाला. तर कळस बुद्रुक गावामध्ये दिलका राजा तरुण मित्र मंडळ आहे, जो की तिथंच त्यांनी बसवलेलं आहे. आणि इतकं भारी मंडळ आहे त्यांचं, एकदम मस्त डेकोरेशन वगैरे केलंय त्यांनी. आणि संध्याकाळी मस्त जेवण झालं, सगळे खुश झाले आपल्या जेवणावरती. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्ही आपल्याला लाईक करा आणि हो, आपल्याला युट्यूबला फॉलो नक्कीच करा. धन्यवाद.